शरद पवारांचा स्पर्श झाला तर मग ते आंदोलन असो की एखादं काम असो, आंदोलन हे मोठं होतंच, पण विजय सुद्धा पक्का असतो. शरद पवार आणि यश हे दोन समानार्थी शब्द आहेत. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं पेटलेलं आंदोलन, ते मोडीत काढण्यासाठी सरकारकडनं झालेला प्रयत्न आणि त्यानंतर त्या आंदोलनाला शरद पवारांचा झालेला स्पर्श, दिल्लीतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला शरद पवारांचा झालेला स्पर्श आणि हे आंदोलन सुद्धा सरकारनं पूर्णपणे मोडीत काढण्याचा सर्व शक्तीनिशी केलेला प्रयत्न आणि त्यातून शरद पवारांचा प्रवेश किंवा त्यांचा स्पर्श झाला तर मग अपयश येईलच कसं. बघा, महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं पूर्णपणे एकतर ते जातीयवादी म्हणून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या भाजप सरकारचा नेहमीचा एक प्रयत्न असतो, एकतर आंदोलन बदनाम करायचं, एक तर आंदोलनामध्ये फूट पाडायची, नाही तर ते सर्व शक्तीनिशी चिरडून टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि जसा हा प्रयत्न महाराष्ट्रात झाला अगदी तसा तो दिल्लीतही त्यांनी करून पाहिला, पण दोन्ही ठिकाणी त्यांना तोंडावर पडावं लागलं. त्याचं कारण म्हणजे शरद पवार आहे. त्याचं कसं की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिल्यानंतर त्या आंदोलनामध्ये लाठीमार झाला, गोळीबार झाला, ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पण शरद पवारांनी अंतरवाली सराठी गाठलं आणि तिथंच या सरकारला आणि जे विरोधी पक्षातले होते त्यांना सुद्धा म्हणजे या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. म्हणजे विरोधी पक्षातले शरद पवार एखाद्या शेताच्या बांधावर गेलेत आणि मग तिथं रीग लागलेली नाही लोक म्हणजे राजकीय नेत्यांची, असं कधी होणार नाही. म्हणजे शरद पवार हे पुढे चालले की त्यांच्या पाठीमागं ही जत्रा चालायला लागते आपोआप. अंतरवाली सराटीमध्ये शरद पवार गेल्यानंतर तिथे ठाकरेंपासून तर सगळ्या नेत्यांपर्यंत आंबेडकरांपर्यंत ही सगळी मंडळी अंतरवाली सराटीला जाऊन आली आणि मग ते आंदोलन एक यशस्वी आंदोलन आणि ते मोठं झालं आणि यशस्वी सुद्धा ठरलं. पण एक कल्पना करून बघा, शरद पवार जर त्या आंदोलनामध्ये तिथे अंतरवाली सराटीला खरंच गेले नसते तर ते आंदोलन एवढ्या उच्च पातळीवरती गेलं असतं का? होय, निश्चित काही प्रमाणात गेलं असतं, पण शरद पवारांचा स्पर्श झाला आणि त्या आंदोलनाला एक नवा आयाम मिळालेला होता. नवे यश जे मिळालं, जो विजय मिळाला, तो सुद्धा म्हणजे शरद पवारांचा दबाव जो वाढला तिथं जाण्यामुळे, त्या दबावामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं होतं. आणि दिल्लीचं आंदोलन, तरुणांचं आंदोलन दिल्लीचं, त्या आंदोलनामध्ये सरकारनं ते आंदोलन पूर्णपणे मोडीत काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे एक तर ते आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, एक तर त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आणि तेच यशस्वी नाही झाल्यामुळे पूर्णपणे पोलिसी बळावर ते आंदोलन चिरडून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. म्हणजे हे आंदोलन बघा बदनाम, आता महाराष्ट्रातच उदाहरण द्यायचं जर झालं तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा हा दिल्लीच्या आंदोलनाचा प्रयत्न आहे. नितेश राणे म्हणाले हे म्हणजे समाजात तेढ निर्माण करून देश विघातक कृत्य करण्याचा हा परिणाम, म्हणजे हे त्यांचा प्रयत्न आहे. अहो, ते अतुल भातखळकर म्हणतात की हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे. आणि एवढंच नाही तर ते अमित साटम सुद्धा म्हणाले हे म्हणजे परकीय शक्ती, तुकडे तुकडे गँग ही दिल्लीमध्ये आंदोलन करते. आणि सगळ्याचा कळस म्हणजे तो सदाभाऊ खोत सुद्धा म्हणाला की
हे अतिरेकी आहेत. म्हणजे आंदोलन बदनाम करून पाहिलं, आंदोलनाला देशद्रोही देशविघातक म्हणजे नेऊन म्हणजे पाहिलं आणि त्यामध्ये हे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. तिथे म्हणजे एक्सपायर झालेलं अश्रू गॅसाच्या जे काही गोळे आहेत ते फेकण्यात आले विद्यार्थ्यांवर. प्रचंड असा लाठीमार झाला, डोके फोडली, मुला मुलींची डोके फोडली, हातापायावरती त्यांना आणखी काही दिवस उठता बसता येणार नाही अशा पद्धतीनं त्यांना ठोकून काढण्यात आलं. काही मुलींचे 15 ते 16 वर्षांच्या मुलींचे कपडे सुद्धा फाडण्यात आले. इथपर्यंत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्या जंतर मंतरवर खायला भेटू नये याची सोय केली. इंटरनेट बंद पडावं, जामर बसवले, म्हणजे खाण्याची सोय ठेवली नाही तिथे, इंटरनेट म्हणजे संवाद साधण्याची साधनं ठेवली नाही आणि तिथून पुन्हा पोलिसी बळाचा वापर करण्यात आला असेल आणि ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. पण शरद पवारांचा तिथे स्पर्श झाला. शरद पवार जंतर मंतरवर गेले आणि जंतर मंतरवर गेल्यानंतर त्यांनी अभिजित दिपकेंना भेटून त्यांच्या भावना, मागण्या, त्यांचं एक म्हणणं काय आहे हे समजून घेतलं आणि मग तात्काळ शरद पवार हे देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदीकडेही गेले आणि मग नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींना सुद्धा सांगितलं की हे आंदोलन एकतर तुम्हाला संवाद साधून त्या शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागेल आणि नरेंद्र मोदींना सल्ला देणारा या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असा आणखी जन्माला आलेला नाही आहे. त्यामध्ये भाजप असेल, संघ असेल, यामध्ये सुद्धा असं नेतृत्व नाहीये की जे नरेंद्र मोदींना सल्ला देईल, आदेश देईल किंवा समजावून सांगेल. एकमेव नेतृत्व या देशामध्ये आहे ते म्हणजे शरद पवार आहे आणि या शरद पवारांनी नरेंद्र मोदींना समजावून सांगितलं आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा आता हे सगळे प्रयत्न संपलेत. आता आंदोलन मोडीत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबवला आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. म्हणजे शरद पवार जिथे जातात, जे काम हातामध्ये घेतात ते काम म्हणजे यशस्वी होतच, पण आंदोलनाला सुद्धा कोणत्याही स्पर्श जर झाला तर ते आंदोलन सुद्धा अतिशय मोठं स्वरूप धारण करतं आणि विजय हा पक्का असतो. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.